प्रतिबिंब द रिफ्लेक्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आजचा जो भाग आहे तो विशेष भाग आहे, कारण प्रतिबिंब द रिफ्लेक्शन ह्या चॅनलबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे की हे चॅनल नक्की का मला बनवावं असं वाटलं, किंवा ह्याच्या मागे माझा काय हेतू होता की हे चॅनल मी बनवलं आणि याचं नाव प्रतिबिंब द रिफ्लेक्शन असं का ठेवलं। कारण जेव्हा मी समाजाकडे बघते तेव्हा लक्षात येतं की समाजाचं आपण एक प्रतिबिंब आहोत आणि समाजाकडे जेव्हा आपण बघतो ते त्याचं प्रतिबिंब आपल्याला दाखवत असतं। आणि जेव्हा त्याने प्रतिबिंब दाखवतं ते कुटुंब दाखवतं, आणि एक कुटुंब पूर्ण तुमच्या देशाचं आणि समाजाचं चित्र तुमच्या पुढे उभं करत असतं। म्हणूनच एक सुंदर कुटुंब घडवावं आणि सुंदर कुटुंबाची व्याख्या चर्चली जावी आणि विचारमंथन त्याच्यावर व्हावं, विचार केला जावा, याच्यावर चर्चा व्हाव्यात। आजची कुटुंब व्यवस्था आणि आजच्या कुटुंबामधल्या ज्या सुंदर गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी नवीन आहेत, चेंजेस आहेत, काही बदल आहेत आणि काळाबरोबर ते एक्सेप्ट करणं किती गरजेचं आहे। तर म्हणूनच हा मूळ मुद्दा आहे की एक सुंदर कुटुंब आपल्या समाजामध्ये घडवावं की जेणेकरून आपला देश सशक्त आणि सुदृढ होईल। तर मूळ हेतू हाच आहे की सुंदर कुटुंब एक सुसंस्कृत समाज निर्माण करतं आणि त्यानंतर हा समाजच पुढे जाऊन सशक्त देश आणि राष्ट्र बनतं। म्हणूनच कुटुंब हा एक आपला मूळ घटक आहे राष्ट्राचा, की तिथे संस्कारांची पहिली शाळा आहे, की कोणत्याही लेकराला पहिली जे संस्कार मिळतात ते त्याच्या कुटुंबामधून मिळतात। त्या कुटुंबामधून त्याची भावनिक जडणघडण होते। मूलभूत जे तत्त्व आहेत, मूलभूत जे आपले रोजचे जगण्याचे गुण आहेत ते तिथून त्याला शिकवले जातात, त्याच्यामध्ये रुजवले जातात आणि तिथून तो शिकतो की आदर कसा करावा, नैतिकता कशी जपावी, सहकार्य कसं करावं, इमानदारीने एकमेकांबरोबर कसं राहावं, शेअरिंग आणि कॉपरेशन ह्या गोष्टी तो त्या समाजातून आणि कुटुंबातून शिकत असतो। आणि याच्यातून एक कुटुंब घडत असते। एक व्यक्ती जेव्हा त्या कुटुंबात घडत असते, त्या कुटुंबामध्ये ती मोठी होत असते, तशी ती त्या कुटुंबाचा भाग होते आणि एक कुटुंब नंतर एकत्र येऊन एक समाज घडवतात आणि ह्याच सुंदर कुटुंबामुळे सुसंस्कृत असा समाज निर्माण होतो। आणि अनेक कुटुंब एकत्र येतात आणि तेव्हा एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांचे रीतिरिवाज, सांस्कृतिक गोष्टी आपण एकमेकांबरोबर शेअर करत असतो आणि तिथूनच आपल्याला सहकार्याची भावना जी आपल्या घरामधून आपल्यामध्ये रुजवली गेली ती निर्माण होते आणि ती आपण इम्प्लिमेंट करू शकतो किंवा ती प्रत्यक्षात आपण प्रॅक्टिस करू शकतो जेव्हा आपण समाजात आहोत। एक समाजात जे गेल्यानंतर एक शिस्त, सामाजिक शिस्त आहे, सामाजिक बंधनं आहेत आणि हे सगळं पाळत असतानाच समाजही त्या व्यक्तीला घडवत असतो आणि त्याची जेव्हा वैयक्तिक वाढ होते किंवा वैयक्तिक त्याचा विकास होत असतो तेव्हा तो समाजाचाही विकास करत असतो। आणि ह्याच समाजाचा जेव्हा आपण विचार करतो की असा समाज जो एकत्र आलेला आहे आणि अशाच समाजातून घडतो तो म्हणजे देश। आणि देशाचा सर्वात पहिला कणा जो आहे ते कुटुंब आहे, कुटुंब व्यवस्था ही आहे। ती कुटुंब व्यवस्था आपल्याला सुरक्षा देते, एकतेची भावना देते। कुटुंबाची प्रगती ही देशाची प्रगती आहे, कारण देशाचा जेव्हा आपल्याला विचार करावा लागतो प्रगतीचा, की त्यावेळी कुटुंबाची प्रगती किंवा तिची आर्थिक स्थिती कशी आहे त्याच्यावरून ठरतं की देशाची प्रगती झालेली आहे आणि किती झालेली आहे की खाली आलेली आहे। तर त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होणं, सामाजिक प्रगती होणं हा सर्वात मोठा भाग आहे एक राष्ट्र घडवण्यासाठी, राष्ट्र सशक्त करण्यासाठी। कुटुंबाने संस्कारित केलेली व्यक्ती जेव्हा समाजात येते तेव्हा समाजसुद्धा सुंदर बनतो आणि अशा समाजातून देशामध्ये सशक्तपणा येतो आणि एक उज्ज्वल भविष्याकडे आपण वाटचाल करतो, एक देश उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात असतो। म्हणूनच माझा हा छोटासा प्रयत्न आहे सुंदर सजग कुटुंब घडवणं। आणि म्हणूनच हे माझं चॅनल जे लग्नाविषयी बोलतं, कुटुंब व्यवस्थेविषयी बोलतं आणि प्रतिबिंब तुम्हाला समाजाचं, कुटुंबाचं, व्यक्तीचं आणि देशाचं प्रतिबिंब दाखवतं। थँक्यू। माझं चॅनल आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।